अश्विन वैष्णव यांच्यासमोर नांगी टाकली आणि ती विदेशी कंपनी कोणती तर मेटा. माफी मागितली, सरेंडर झालेत. जे आता अभिजित दिपके किंवा त्यांचे जे समर्थक चाहते जे होते त्यांच्यासोबत ते राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे नरेंद्र मोदीजींना काय म्हणत होते, पराभूत झाले, हरले. आता नुकतीच एक ॲक्टिव्हिस्ट तिथे गेली होती, तिच्या तोंडाला काळं फासलं गेलं आहे आणि तिची हकालपट्टीसुद्धा झालेली. त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. पण तुमच्या मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल नक्की काय घडते, अराजकता माजवण्यासाठी काय घडते, खोटे नरेटिव्ह सेट करण्यासाठी काय घडते, अशा प्रकारे षडयंत्र रचली जात आहेत या सोशल मीडियातून. मतदार राजा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. आणि हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी घेऊ. मित्रांनो, आता विदेशी कंपन्या सपशेल नांगी टाकायला लागले. पार्लमेंटरी कमिटीसमोर त्यांनी नांगी टाकली. अश्विन वैष्णव यांच्यासमोर नांगी टाकली आणि ती विदेशी कंपनी कोणती तर मेटा. माफी मागितली, सरेंडर झालेत. जे आता अभिजित दिपके किंवा त्यांचे जे समर्थक चाहते जे होते त्यांच्यासोबत ते राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे नरेंद्र मोदीजींना काय म्हणत होते, पराभूत झाले, हरलेत, घाबरलेत, त्यांनी सरेंडर केला, अशी जी भाषा वापरत होते. आता असे ते नरेंद्र मोदीजी काय झाले, घाबरले. आणि त्यांच्या भीतीपोटी, त्यांना जी भीती वाटली त्या भीतीपोटी मेटा कंपनीचे मालक CEO मार्क झुकरबर्ग यांनी सपशेल नांगी टाकली, माफी मागितली. आम्ही चुकलो आणि चूकसुद्धा मान्य केली. लक्षात आलं का? त्यांनी केलेल्या चुकीची माफी मागितली आणि चूकसुद्धा मान्य केली. त्यांनी काय मान्य केलं मित्रांनो, 2024च्या निवडणुकीच्या दरम्यान मला जे फोन आले होते, जो माझ्याशी संपर्क साधला गेला होता, त्यानंतर माझ्यासमोर जे प्रस्ताव ठेवण्यात आले होते मी तुमच्यासमोर या अगोदर मांडले होते. की यूट्यूबच्या जे माझे वास्तवावर बोलू काहीतरी हा माझा चॅनल आहे, त्याच्यावरती मी जी काय माझी मतं मांडतोय, विश्लेषण करतोय, ती विश्लेषण करताना, ती मतं मांडताना फक्त काय करायचं आहे, मला नरेंद्र मोदीजींना क्रिटिसाइज करायचं आहे, भारतीय जनता पार्टीला क्रिटिसाइज करायचं आहे, विरोध दर्शवायचा आहे. आणि अशा तऱ्हेने विरोध दर्शवायचा आहे की तुम्ही खोटं नाटं सांगा, अगदी स्पष्टरित्या, अगदी खोटं नेरेटिव्ह सेट करा, काही फरक नाही पडणार, पण ते करा. आणि ते केल्यानंतर तुमचे व्ह्यूज वाढतील, तुमचे सबस्क्रायबर वाढतील, लाखोनी तुमची कमाई होईल. पण तो प्रस्ताव मी नाकारला मित्र. आणि त्याचा प्रत्यय आता आलेला आहे, त्याचा पुरावा मी तुम्हाला आता देतोय. हा पुरावा कोणी खुद्द दिलेला आहे तर मेटाचे CEOनी, मेटाच्या मालकांनी, मेटाच्या त्या कर्मचाऱ्यांनी आणि सपशेल नांगी टाकली. आणि त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही जे कंटेंट दाखवतो ते पैसे विकत घेऊन कंटेंट दाखवतो. म्हणजे आम्ही काय घेतो, खंडणी घेतो. खंडणी घेतल्यानंतर, आम्ही लाच घेतल्यानंतर आम्ही काय करतो, आम्हाला पाहिजे ते कंटेंट दाखवतो. आता ही लाच देणारे, खंडणी देणारे कोण आहेत, यांचा शोध लवकरच लागेल. आणि हे प्रकरण आता थांबणार नाही आहे. मित्रांनो, असं काय घडलं, आता जे अभिजित दिपके आणि त्यांच्या मंडळीने जे काय आंदोलन चालवलं होतं, त्या आंदोलनाच्या दरम्यान ज्या प्रकारे इंस्टाग्राम, फेसबुक, ते ट्विटर्स, व्हॉट्सॲप आणि यूट्यूब याच्यावरती ज्या प्रकारे खोटं नेरेटिव्ह सेट केलं गेलं, खोटे त्यांचे रील व्हायरल केले गेले. आणि या खोटे रील व्हायरल करण्याच्या मागे कोणाचा हात होता तर मेटाचा. आणि त्यांनी ते व्हायरल करण्यासाठी अगदी बक्कळ पैसा घेतला. आता तो कोणी दिला आणि कोणाचे त्यांनी ते कंटेंट, त्या रील, ते पोस्ट व्हायरल केलेत, ते आता पुढे जाऊन सर्व जगासमोर येईल, तुमच्यासमोर येईल.
मित्रांनो, याचा अर्थ काय झाला, हे जे काय सामाजिक माध्यमं जे आहेत ना, जी निर्माण झाली, जी निर्माण केली गेली, त्याचा हस्तक्षेप कुठे जाणवायला लागला तुम्हाला, तर प्रत्येक राष्ट्रांमध्ये ते तुम्हाला फुकट दिलं जाते. मित्रांनो, फुकट कुठलीही गोष्ट मिळत नाही. त्याच्यामधून त्यांना काय साध्य करायचं आहे, काय मतलब साध्य करायचं आहे, काय त्यांचे उद्देश आहे, उद्दिष्ट आहे, ते साध्य करत आहेत. आणि त्याचा काय मतलब होतं, काय उद्देश होते, उद्दिष्ट होती, हे तुमच्या आता लक्षात आलीच असतील. त्यांना भारताची उन्नती पाहायला पाहिजे नाही आहे, उन्नती बघायची नाही आहे, भारताची प्रगती पाहिजे नाही आहे. आणि हे डीप स्टेट कुठून हे सगळं आपलं कार्य करते आहे, तर अमेरिकेमधून, युरोपियन देशांमधून डीप स्टेट. आणि या डीप स्टेटच्या वरदहस्ताखाली या कंपन्या चालतात. मित्रांनो, वयाच्या म्हणजे वय त्यांचं कमी, हा झुकरबर्ग 23 वर्षाच्या असताना त्याने करोडो रुपयाचा तो मालक झाला, करोडपती झाला. आता त्यांनी आपलं उन्नती, आपला विस्तार करावा, पण तो करत असताना एखाद्याचं नुकसान करून नव्हे, एखाद्याची अधोगती करून नव्हे. आणि तो कोणाचं करतोय, तर प्रत्यक्षात आपल्या भारताचं, आपल्या राष्ट्राचं. आता ही गोष्ट कधी निदर्शनास आली, ज्यावेळी नरेंद्र मोदीजींनी इंस्टाग्रामवरून विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, आपल्या देशाला संबोधन केलं. एक छोटा रील त्यांनी प्रस्तुत केलं. त्याच्यानंतर त्यांना जे लाईक मिळाले, त्यांना समर्थन मिळालं, ते बघितल्याबरोबर तो रील हटवण्यात आला 2-3 तासासाठी. आणि काय सांगण्यात आलं, एक तांत्रिक कारण आहे, तांत्रिक प्रश्न निर्माण झाला, तांत्रिक अडचण निर्माण झाली, म्हणून तो 2-3 तासासाठी व्हिडिओ हटवण्यात आला. मित्रांनो, या अगोदर असं काही घडलेलं नाही तांत्रिक, पण अचानक कसं काय घडलं. आणि मग याच्यावरती भारत सरकारने त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी, हे रोखण्यासाठी लगेच पावलं उचलली आणि त्यांना पाचारण केलं. हे जे काही मेटाचे कर्मचारी आहेत भारतामध्ये असलेले, त्यांना पाचारण करण्यात आलं. आणि ज्यावेळी ते त्या कमिटीसमोर हजर झालेत आणि त्यानंतर जे त्यांना प्रश्न विचारले गेलेत, त्यांना स्पष्ट करण्यात आलं की तुम्ही जर हे असेच प्रकार चालवत राहिलात, तर भारतामधून जे तुम्हाला अर्धे अधिक ग्राहक मिळालेत ना, म्हणजे जे काय यांना ग्राहक मिळाले आहेत, ते अर्धे अधिक ग्राहक भारताचे आहेत. आणि भारतामध्ये सोशल मीडियावरती टाईमपास करणारे पण बरेच जण आहेत. लक्षात आलं का, टाईमपास करणारे, त्याच्यातून त्यांना मतलब काय साधायचं नाही, पण टाईमपास करणारे. आणि ह्या टाईमपास करणाऱ्यांपासून त्यांना जो होणारा फायदा आहे, त्या फायद्यातून त्यांना स्वतःची पोटरी भरून द्यायचं आहे. मित्रांनो, पण ह्या सर्व गोष्टीमधून काय निष्पन्न झालं, काय स्पष्ट झालं, तर ह्या ज्या काय अमेरिकन IT कंपनी आहेत, ह्या ज्या काय अमेरिकन सोशल मीडिया आहेत, हे युरोपियन सोशल मीडिया आहे, हे काय करत होतं, प्रत्येक देशामध्ये आपली नरेटिव्ह सेट करत होतं, आपापलं नरेटिव्ह सेट करत होतं. आणि ह्या नरेटिव्हमुळेच, ह्या त्यांच्या कंटेंटमुळेच देशामध्ये एक वातावरण जी निर्मिती झाली होती, ती कशी होती, संशयास्पद होती. खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या नरेटिव्हला तुम्हाला व्हायरल करणं, खोटे त्यांचे जे रील्स आहेत ते फॉरवर्ड करणं. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, मी जो मुद्दा उपस्थित केला होता 2024 नंतर, तो आता स्पष्ट झालेला आहे. माझ्या व्हिडिओंना व्ह्यू मिळत नाहीत, माझ्या व्हिडिओंना सबस्क्रायबर मिळत नाहीत, कारण मी वास्तववादी माझे व्हिडिओ मांडतोय. मी कोणालाही क्रिटिसाइज करत नाही आहे, उगाचच जाऊन मी कोणाबद्दल खोटे नरेटिव्ह सेट करत नाही आहे. हे वास्तव तुमच्यासमोर मांडतो. आणि हेच वास्तव या युरोपियन देशांना, या अमेरिकाला, या विदेशी देशांना मान्य नाही आहे. कारण भारत जर अग्रक्रमांकावर आला, भारताची जर शक्ती वाढली, या राष्ट्राची जर शक्ती वाढली, तर त्यांना आपले जे खोटे अजेंडे आहेत, खोटे मनसुबे आहेत, षडयंत्र आहेत, ती राबवता येणार नाहीत आणि भारतावरती अंमल करता येणार नाही. मित्रांनो, इंग्रजांनी इतकी वर्ष राज्य का केलं, का करू शकलेत,
त्याला कारणच हे आहे, मुठभर इंग्रज. लक्षात आलं का? मुठभर इंग्रज, कारण ती मनोवृत्ती आहे. आता मुठभर इंग्रज आलेत आणि सुखभर भारतीयांना त्यांनी जेरीस आणलं. आता हे मुठभर CGP वाले, कॉक्रोच जनता पार्टी, त्यांनी नामहरण केलं या भारताला, असंच म्हणायला लागेल. या भारताच्या नागरिकांना नामहरण केलं आणि आपला अजेंडा त्यांनी चालवला. आपले कंटेंट चालवलेत, आपले विचार चालवलेत, राबवलेत. आता ते झारखंडला जात नाही आहेत. लक्षात आलं का? कारण त्यांना माहिती आहे झारखंडला जो काय आंदोलन घडते आहे, जे काय आंदोलन घडते आहे, त्याच्यामागे वास्तव आहे, त्याच्यामागे विद्यार्थी आहेत, त्याच्यामागे युवक आहे, युवती आहेत, त्याच्यामध्ये जे समर्थक आहेत ते कोण आहेत? वास्तववादी आहेत. त्यामुळे तिथे त्यांना घुसखोरी करता येत नाही. आता नुकतीच एक ॲक्टिव्हिस्ट तिथे गेली होती, तिच्या तोंडाला काळं फासलं गेलं आहे आणि तिची हकालपट्टीसुद्धा झालेली. त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. पण तुमच्या मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल नक्की काय घडते, अराजकता माजवण्यासाठी काय घडते, खोटे नरेटिव्ह सेट करण्यासाठी काय घडते, कशा प्रकारे षडयंत्र रचली जात आहेत या सोशल मीडियातून. पण ह्याच सोशल मीडियातून आपण आपलं वास्तव मांडू शकतो, जे नरेंद्र मोदीजींनी वास्तव तुमच्यासमोर आणलं आहे, आमच्यासमोर आणलं आहे. असे अनेक आता यूट्यूबर असतील किंवा इंस्टाग्रामवरचे छोटे मोठे रील बनवणारे असतील, ते आता जागृत झाले आहेत आणि ते आपले विचार मांडत आहेत. हेच ते वास्तव आहे. खोटं नेरेटिव्ह, खोट्या गोष्टी समजून घ्या, उमजून घ्या आणि जागे राहा. मतदार राजा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. आणि हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.